सुप्रिया सुळे मंत्रीच काय, त्यांना पंतप्रधान झालेलं ही आम्हाला पाहायला आवडेल असं वक्तव्य केलेलं आहे खासदार बजरंग सोनावणे यांनी। आणि खासदार बजरंग सोनावणे यांनी पुढारी न्यूजकडे प्रतिक्रिया देताना पुढारी न्यूजशी बोलताना असं म्हटलेलं आहे, जयंत पाटील तावडे भेटले, राजकारणामध्ये सगळेच एकमेकांना भेटतात असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय। तर शरद पवार घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। राष्ट्रवादीचे दिल्लीतील सगळे 8 खासदार आणि पक्षातील सगळे आमदार आजही एकत्र आहेत, एकसंध आहेत असं बजरंग सोनावणे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलं। विलिनीकरणासंदर्भातल्या कोणत्याही चर्चा मात्र होत नाहीयेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं। राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनावणे आहेत। काय चर्चा आहे? एनडीए मध्ये सहभागी होणार जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट झाली एका हॉटेलमध्ये। नाही, हे बघा, तुमच्या सूत्रांनी सांगितलेली माहिती तुमचं सूत्र आम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे, तुम्ही वाहिनीवर दाखवलं तेच आम्ही बघितलं। आम्हाला कसलीही ह्या पद्धतीची किंवा या गोष्टीची माहिती नाही। ज्यावेळेस मला माहिती होईल त्यावेळेस मी तुम्हाला कळवल। आणि विषय राहिला आदरणीय जयंत पाटील साहेब जी विनोदजी तावडे यांना भेटले, तर ती भेटले असतील मला त्याच्यावरही माहिती नाही, पण भेटू शकतात ना। आता मी मध्ये गेलो की कुठले भारतीय जनता पार्टीचे मंत्री असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे जे कोणी मंत्री असतात त्याच्यावर आपलं काम असते। सरकारमध्ये जे लोक बसले ते लोकप्रतिनिधीत, आम्ही लोकांचं प्रतिनिधी, मी 24 लाख लोकांचं नेतृत्व करतो। मग मला पण त्या गोष्टीत मला भेटावंच लागेल ना त्या लोकांचे प्रश्न। दिल्लीत तुम्ही जे सगळे खासदार आहात एकसंध आहेत आजही काही चर्चा? आमचे 8 खासदार आम्ही एक संघच आहोत। तुम्हाला आम्ही दावेने सांगतो, मी प्रत्येक वेळेस सांगत होतो मीडियाला, प्रत्येक वेळेस तुम्ही कधीही लिहून घ्या, आमच्या 8 खासदारात जर मला परत प्रश्न विचारला होता की ही असं झालं, ही मला त्यांच्यावर बोलायचा अधिकार नाही, मी ती बोलणार नाही। पण माझ्या पक्षावर माझ्यावर बोलण्याचा मला अधिकार आहे। माझ्या पक्षातल्या 8 खासदाराला 8चे 8 खासदार एक संघच आहेत। पवार साहेबांचा निर्णय जो असेल तो तुम्हाला मान्यच आहे, त्याच्यात काही दुमत नाही। पवार साहेबांचा जो बी निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे। पवार साहेबाच्या विचारावर, पवार साहेबाला बघून लोकांनी आम्हाला मतं दिलेत, त्याच्यामुळे मी माझं मत वैयक्त्याचं नाहीये। माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला जी मतं दिलेत, 8 लाख लोकांनी मला मतदान केले, मला खासदार केले, त्यांचा प्रतिनिधी निवडले, ते आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं आणि या जनतेच्या आशीर्वादानं मी खासदार झालो। मुख्यमंत्री सुप्रियाताई मंत्री झालेला आवडतील? मला तर पंतप्रधान झालेला आवडतील पवार साहेब, मी कुठं नाही म्हणतोय। कोणाला नकोय माझा नेता पंतप्रधान व्हावा? मंत्री होणं काय, मंत्री होणं तर माझ्यासाठी आणखी कमी आहे। मी तर म्हणतो उलट सुप्रिया ताई सुद्धा एक दिवस देशाच्या पंतप्रधान व्हाव्या, मला आवडेल ना, का आवडणार नाही? आणि महाराष्ट्राचा पंतप्रधान नाही झाला ना आणखी, हो ताईच्या माध्यमातून पुन्हा महिला, मला आवडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह मी संदीप रासगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।